10:15 वाजता चोपडा शहरामध्ये एका लग्नाच्या कार्यक्रमामध्ये एकाने एका मुलावरती गोळीबार केलेला आहे। याचा मागचा इतिहास असा आहे, अविनाश वाघ म्हणून हे मुलगा पुण्यात राहणार आहे आणि तृप्ती वाघ म्हणून ह्या मुलींसोबत लग्न केलं होतं 1 वर्षापूर्वी आणि दोन्ही लग्न करून पुण्यात राहायला गेले होते आणि ह्या लग्नाला मुलींचं वडिलांना विरोध होता आणि तेव्हापासून त्यांचा विरोध चालूच होता आणि आज ही मुलांचं नातेवाईकांचं इथं लग्न असल्यामुळे हा मुलगा अविनाश आणि तृप्ती दोघं इथं चोपडा शहरामध्ये आल्या होत्या। याविषयीचं माहिती या मुलींचं वडील किरण मंगलेला माहिती पडले होत्या आणि इथं शिरूरला राहणार असल्यामुळे शिरूरचा आणि चोपडाचा साधारणपणे अर्धा-पाऊण तासाचा रस्ता आहे, तो इथं आला आहे आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती फायर केलेलं होतं आणि फायर केले की ते मुली स्पॉटवरच डेथ झालं, मुलांना जखमी झालेलं आहे आणि जे आरोपी आहे किरण मंगले त्यालाही देखील म्हणजे ते पब्लिकने पकडून मारहाण केलं होत्या आणि किरण मंगले हा रिटायर्ड PSI म्हणून माहिती पडत आहेत, CRPFमधून रिटायर झालेला आहे आणि त्यांच्याकडे एक लायसन्स वेपन आहे, ते लायसन्स वेपनमधूनच त्यांनी फायर केलं अशा प्रथमदर्शी माहिती पडत आहेत। आणखीन इन्व्हेस्टिगेशन करते आणि काय डिटेल असेल तर आपल्याला सांगण्यात येईल। सर त्यांच्यासोबत अजून कोणी होतं का आणि त्यांना काही ताब्यात घेण्यात आलेलं आहे? आता फायर केलेल्या ठिकाणी त्यांच्यासोबत कोणी नव्हत्या असं माहिती आहे, म्हणजे अजून कोणी आहे का, कोणी मदत केली का या विषयावर आम्ही तपास करून जरी असून कोणी निष्पन्न झालं त्यांना देखील म्हणजे आम्ही कारवाई करणार आहे, अटकेची कारवाई। आता सध्या FIRचं दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे, स्पॉट पंचनामा आणि इतर गोष्टी चालू आहे। सर एकूण किती राऊंड फायर झाले? गोळी लागली नाही, मुलीला गोळी लागली का सर? ती माहिती एकूण किती राऊंड फायर झाले सर? आम्हाला अजून एक्झॅक्टली सांगता येत नाही। आता साधारणतः तिथं 3 पुंग्या भेटलेल्या आहे, कॅटरीज भेटलेलं आहे, मग अजून किती फायर झाले काही या सर्व गोष्टी तपासात निष्पन्न होईल। मध्ये काय घटना घडली आहे? तुमच्या परिवारामध्ये गोळीबार झाल्याचं सांगितलं जातं आहे, ही घटना काय होती नक्की? की एवढं काय माहीत नाही, बट आम्ही असं हळद होती आमची, हळद चालू होती आणि अचानकच एक जण आला, 2 जण होते कोणतरी, एक जण आला आणि असं धरला आणि मारायला लागला मग एक माझा मित्र आला, थोडंसं सोडासोडी झाली, तिथले लोक आले, त्यांना धरलं, खाली आपडलं त्यांना, ते जो गोळी मारतो त्याला मारलं वाटतं असं नाही का बाकी त्यांनी, तेवढंच झालं आणि मग लगेच आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन। आता कोणाकोणाला गोळी लागली नेमकी? माझ्या दादाला लागली फक्त एकट्याला। आणि वहिनींचं काय? वहिनीनं त्यांना बी लागली आहेत। बरं, ते जखमी आहेत का? हो, जखमी ते पण। काय प्रेमविवाह झाल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याचं प्राथमिक माहिती मला असं वाटतं। हो, मग लग्न झाल्यापासून त्या वहिनींचे परिवाराशी काही संबंध नव्हते का? त्यांची जाणं येणं नव्हती। एकाच समाजातले होते का वेगवेगळ्या? नाही, एक समाजात तरी विरोध का होता? ते रिलेटिव्ह होते ना आमचे म्हणून।